नमस्कार, मी विश्वजित. आपल्याला माहिती आहे की न्यूज अनकटची टीम पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण जनतेचा आवाज ऐकतोय आणि हाच जनतेचा आवाज ऐकत ऐकत आज आपण पोचलेलो आहोत माळेगाव या ठिकाणी. सांगायला गेलं तर 30 मार्च 2021 या दिवशी या नगरपंचायतीची स्थापना झाली, अस्तित्वात आली आहे. अगदी काही वर्षांपूर्वीच या नगरपंचायत ही अस्तित्वात आली आणि त्यानंतर पहिल्यांदा इथं निवडणुका पार पडतात आहे आणि त्यामुळे इथं एकदम उत्साहाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यापूर्वी माळेगाव आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आलं, ते म्हणजे काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांना इथं मारहाण झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात झळकल्या आणि माळेगाव हे चर्चेत आलं. माळेगावची इलेक्शन तापणार हे तेव्हाच निश्चित झालं होतं. त्याच अनुषंगाने जाणून घेऊयात माळेगावचा सारा काही लेखाजोखा आपण न्यूज अनकटच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडणार आहोत. आवाज जनतेचा. काही नागरिक, माळेगावचे नागरिक आपल्यासोबत आहे. तुमचं नाव काय दादा? इम्तियाज राजू शेख. मला सांगा, पहिल्यांदाच नगरपंचायतीची इलेक्शन लागली आहे, तेही 10 वर्षांपेक्षा म्हणण्यापेक्षा नुकतीच 10 आता वर्ष, 11 वर्ष. इलेक्शन झालं नाही, पण Election पण झालं, पण 21ला नगरपंचायत अस्तित्वात आली आणि तशी ही पहिलीच इलेक्शन आहे. 30 मार्च 2021. बरोबर. तर मला सांगा की कसा उत्साह आहे एकंदरीत? उत्साह चांगला आहे, पण आता हे कसं इलेक्शन तुम्ही बघताला आता की अपक्षांच्याच गाड्या जास्त दिसतात इथं लावण्यासाठी. दादांची आणि काकांची अभद्र युती झाली इथं माळेगावमध्ये. तर आता जे पक्षाचे सच्चे कार्यकर्ते होते, जे पक्षासाठी झेंडे उचलत होते, सतरंजा उचलत होते, पक्षाचे बूथ कमिटीचे अध्यक्ष होते, त्यांना डावलून जो कधी पक्षासाठी कधीही झटला नाही त्यांना उमेदवारी देण्यात आली अजितदादा पक्षाकडनं. तर आम्ही अजितदादांचे सच्चे कार्यकर्ते, आम्ही निवडून आलो तर आम्ही दादांकडेच जाणार आहे. पण दादांनी आत्ता असं का केलं ही अख्ख्या माळेगावला काय कळाना. त्यासाठी माळेगावात एक वेगळा निकाल लागेल पहिल्या नगरपंचायतीला याची खात्री अजितदादांना झाली व अजितदादांच्या आता प्रत्येक प्रभागात माणसे फिरायला लागलेत आत्ता अपक्षांची मनधरणी करण्यासाठी. म्हणजे अपक्ष जड जाणार आहे यावेळेस. पक्ष 100% जड जाणारा निकाल वेगळाच लागणार आहे. 17 सीट आहेत, एक नगराध्यक्षपदाला. नगराध्यक्षपद जाईल दादांना, पण अपक्षांची लाट तुम्ही बघितली तर तुम्हाला निश्चितच तुम्ही अजून बाहेर फिरताना तुमच्या लक्षात येईल की जवळजवळ 8 ते 9 अपक्ष सीटं लागतील माळेगावमध्ये टोटल. मोठी संख्या आहे. मोठी संख्या. आत्तापर्यंत कधी झालं नाही, पण आता होईल. कारण की गावात आता तुम्ही एकंदर बघितलं, आता आम्ही बोलतोय मुस्लिम समाजाला एकही सीट नाही, रामोशी समाजाला एकही सीट नाही, जोशी समाजाला एकही सीट नाही, ना कुंभार समाजाला सीट आहे, ना वडरा समाजाला सीट आहे. पण दादांनी दिलेत, ही कशाच्या बेसवर सीटं दिलेत आत्ता हे काय कळे नाही, म्हणजे कुणालाच कळे ना काय चाललंय आत्ता. एकंदरीत आता हे जे माळेगाव गाव आहे, तर काय समस्या आहे की ज्याचा विकास व्हायला हवा? समस्या आता विकास तसा तर दादांमार्फत झालेला आहे पूर्णपणे. विकास असा झाला नाही असं आपण म्हणू शकत नाही. पाणी वेळेवर आहेत, रस्ते चांगले आहेत, जिथं तिथं सगळं व्यवस्थित झालं. आता विकास काय करायचा दादांना की बाबा झाले रस्ते जिथं उकडलेत. आता तुम्ही पेठेचा मेन अंतर्गत रस्ता झेडपीच्या जिल्हा परिषदमधनं झाला होता, त्याच्यानंतर काय रस्ता झालाच नाही. 5 जवळजवळ 10 वर्ष झालं तो रस्ता टिकला झेडपी जिल्हा परिषदमधनं. त्याच्यानंतर रस्ता आत्ता खराब झाला आहे. तो रस्ता नीट करणे, पाण्याचं आता लोकसंख्या जवळजवळ 43,000 आहे आणि मतदार आहेत 21,282. तर त्या लोकसंख्येनुसार पाण्याचं त्या क्षमता वाढवायला लागेल. दादांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की पाण्यासाठी आम्ही तलावे तयार करून करू. तर दादा 100% करतील, कारण की आम्ही मतदान दादांना केलेलं आहे त्याचं. ते शैक्षणिक आहे, शैक्षणिक पूर्णपणे म्हणजे माळेगावात आवश्यक आहे त्या पद्धतीने सगळं आहे इथं. म्हणजे सुधारणा काय करायची दादांना की बाबा जे रेग्युलर सुधारणा त्याच करता येतील, असं नाही वाटत की जास्त काय सुधारणा करायची गरज आहे. काही दिवसांपूर्वी इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांना मारहाण झाल्याच्या बातम्या झळकल्यात. त्याचा कसा परिणाम होणार आहे आता आणि वातावरण तापलं आहे का? नाही, ते काय अजून सिद्ध झालं नाही मारहाण झाली का नाही झाली. ते बी मित्रच आहेत, त्यांनी जे आरोप केलेत बाकीच्यांना पुढच्यांवरती ते झाला आहे का नाही सिद्ध नाही अजून. म्हणजे ते न्यायप्रविष्ट आहे आणि त्याच्यावर हे बी झालेलं नाही, त्याच्या गुन्हा बी नोंद झालेला नाही आहे. म्हणजे ते सांगता येणार नाही काय, म्हणजे कशा प्रकारे झाले काय झाले ते माहीत नाही आहे. त्याच्यावरती बोलून उपयोगच नाही आहे काय. निश्चितच आपण पाहायला गेलं तर दोन्ही पवार म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यांची युती माळेगाव इथं पाहायला मिळते आणि त्यामुळं अपक्षांनी मोठ्या प्रमाणात आता मैदानात
उडी घेतली आहे आणि त्यामुळं प्रस्थापितांना अपक्षांचा सामना करावा लागणार आहे आणि अपक्ष आता हे भारी पडतात का हे पाहणं आता क्रमप्राप्त ठरेल. आणखी काही नागरिक आपल्यासोबत जोडले जातात आहे. दादा नमस्कार, नाव काय तुमचं? नमस्ते, वसीम शेख. मला सांगा, माळेगावची ही पहिलीच इलेक्शन आहे हो. नगरपंचायत झाल्यानंतर हो. आणि तसेही 10 वर्षांनंतर आता इलेक्शन लागतात आहे. एकंदरीतच कसं आहे वातावरण, काय परिस्थिती? वातावरण तर आता तुम्ही सर्वे केलाच असेल. एकंदरीत परिस्थिती तुम्हाला सांगतो. माळेगाव संपूर्ण गाव हे दादांच्या विचारांना मानणारं गाव आहे. परंतु आता काय झालेलं आहे, ओरिजिनल राष्ट्रवादी विरुद्ध नकली राष्ट्रवादी असं ओरिजिनल कोणते आणि नकली कोणती? आता जे अपक्ष बंडखोर उभे राहिलेत त्यातले बरेच ओरिजिनल राष्ट्रवादीचे आहेत. आणि तिकडे जाऊन तिकीट मिळवले, नुसतं राष्ट्रवादी चिन्ह घेतलंय, ते सगळे नकली राष्ट्रवादीचे. त्याच्यातले ठराविक उमेदवार नकली राष्ट्रवादीचे आहेत. ते ऐन वेळेला दादाकडे गेलेले आहेत आणि तिकिटासाठी केवळ तिकिटासाठी गेलेले आहेत. आणि बऱ्यापैकी अपक्ष उमेदवार निवडून येण्याची शक्यता माळेगावात आहेच. एकंदरीत आता किती अपक्ष उमेदवार आहेत? अपक्ष प्रत्येक वार्डात आहे, प्रत्येक प्रभागात अपक्ष उमेदवार आहेत. पण त्याच्यातले एक 5 ते 6 सीटं अशी आहेत की ते निवडून येण्याच्या शक्यता आहे. याचा मोठा फटका बसेल एकंदरीत. नाही, फटका बसण्याची शक्यता नाही. ते अपक्ष निवडून जरी आले तरी ते दादांकडेच जाणार आहेत. हा, कसंही तुम्ही फिरवलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा नगरपंचायतीवर फडकणार आहे. परंतु गावाने असं ठरवलं की ओरिजिनल राष्ट्रवादी, नकली राष्ट्रवादी आणि जे ओरिजिनल आता आहेत की ज्यांना तिकीट मिळालं नाही काही कारणास्तव, ते अपक्ष निवडून आल्यानंतर दादाकडेच जाणार आहेत. त्यामुळे विकास बी होणार आहे. आणि अपक्ष निवडून जरी दिले गावकऱ्यांनी तरी ते राष्ट्रवादी काँग्रेसकडेच जाणार आहेत. म्हणजे जे अपक्ष आहे ते स्वतःला ओरिजिनल राष्ट्रवादीचे हे त्यांना स्वतःला सिद्ध करतील. दादा प्रेमी जे आहेत ते अपक्ष आहेत आणि ते स्वतःला सिद्ध करतील, निवडून ते येऊन. करतील आणि ते दादाकडे जातील आणि दादा त्यांना स्वीकारतील सुद्धा. असा विश्वास आहे तुम्हाला? विश्वासच आहे. तुम्हाला काय वाटतं याच्यावर? अपक्ष मोठ्या प्रमाणात इथं बंडखोरी केली आहे. अजितदादांना मानणारे देखील आहेत, मात्र बंडखोरी केली आहे. आज अजितदादांना मानणारा वर्ग भरपूर आहे इथं, परंतु आज ग्राउंड लेवलला काम जी करणारी मंडळी आहेत त्यांना जर डावललं गेलं असेल मग त्यांनी निवडणूक लढवायची नाही आहे का? त्यांना पण अपेक्षा आहे ना, आपण कुठेतरी पदावरती आपण पक्षाचं काम करतो एकनिष्ठेने, मग त्यांना पण वाटतं ना आपण कुठेतरी पदावरती असावं, एक पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता असल्यामुळं. त्यामुळं आणि आताच्या या निवडणुकीमध्ये अपक्षच मुसंडी मारणार आहेत असं तुम्हाला विश्वास आहे? तुमचं नाव सांगा. मी चंद्रकांत सूर्यकांत वाघमोडे. या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 12मधून निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून तुम्ही उमेदवार आहे. आहात? स्वतः मी उमेदवार आहे. काय मॉडेल आहे तुमचं? विकासाचं मॉडेल काय आहे? आजचा हा विषय असा आहे की आम्ही निवडणूक कशाच्या ह्याच्यावरती लढतोय. खरं सांगायचं म्हणजे आज मी ज्या प्रभागामध्ये राहतोय, म्हणजे उभा राहिलो आहे, त्या प्रभागामध्ये अजूनही कसल्याही प्रकारची कामं झालेली नाही आहेत. रस्ते असतील, दिवाबत्ती असेल किंवा पाणीसुद्धा चांगल्या प्रकारचं त्या भागामध्ये येत नाही आहे. त्यामुळे मी तिथं निवडणूक आत्ता लढवित आहे आणि तो माझा निश्चयच आहे त्या भागामध्ये सुसज्ज सुफलाम असं तो प्रभाग करायचा. इतके दिवस कामं व्हायला उशीर का झाला? कारण की यांनी सांगितलं की अजित पवारांच्या माध्यमातून बरीच विकास कामं इथं झाली. तुम्ही म्हणताय कामं झालेली नाही. नाही, काही ठराविक भागामध्ये झाली, काही ठराविक भागामध्ये नाही झाली. त्यामुळं आज आम्हाला त्या अधिकारानं आज ते काम करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. ते तुमच्या माध्यमातून तुम्ही विकास कामं खेचून आणणार. अवश्य अवश्य. निवडून आले तर पुन्हा अजितदादांना भेट घेणार, त्यांच्याकडे जाणार? आणि शेवटी कसं आहे, आज त्या बारामतीचे एक प्रतिनिधी आहेत, प्रतिनिधी आणि अर्थमंत्री आहेत. शेवटी आज त्यांच्याकडे तिजोरी आहे. आज मुख्यमंत्र्यांची आणि त्यांची सही असल्याशिवाय इकडे निधी येऊ शकत नाही आहे. त्यामुळं आम्हाला त्यांच्याकडे जावीच लागणार आहे. इथे तुम्ही मगाशी म्हटलं की शरद पवार आणि अजित पवारांची इथे युती पाहायला मिळते. दादा शरद पवारांची साहेबांची युती नाही आहे. दादांची आणि ते माळेगावातील स्थानिक नेते रंजन काका तावरे यांची युती आहे आत्ता. आणि ह्यांचे आत्ता 4 महिन्यापूर्वी कारखान्याला हे दोघे एकमेकांविरुद्ध लढले होते. तर त्यावेळेस आमच्या काकांचा पराभव झाला होता इथं, रंजन काकांचा. आत्ता त्यांची युती झाली, ती न समजणारी युती झाली. म्हणजे शॉक आहेत सगळे माळेगावचे. माळेगावमध्ये बऱ्याचशा काही गोष्टी घडतात, घटना घडतात. तुम्ही काय सांगाल दादा, कसं एकंदरीत माळेगावचं वातावरण? माळेगावचं वातावरण अत्यंत चांगलं आहे. तुमचं नाव सांगा. मी प्रमोद मानसिंगराव जाधव, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य, महाराष्ट्र शासन. माळेगाव प्रभाग क्रमांक 15चा मी रहिवासी आहे, मतदार आहे. मी काय उमेदवार वगैरे काही नाही आणि मला हे राजकारणाशी काही संबंध घेणं देणं नाही. फक्त मला एवढंच सांगायचं की माळेगावची जनता खूप सुज्ञ आहे.
कारण माळेगावचा जो विकास आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आम्ही बघितलं बऱ्याच ठिकाणी ती शौचालयाची वगैरे इतकी दुरवस्था वाईट आहे. मी 3 वेळा कलेक्टर साहेबांनी तिथं सुद्धा हा विषय मांडला, जाऊन बघितलं, इतकी घाणेरडी अवस्था होती. पण त्या ठिकाणी कोणी लक्ष दिलं नाही. आम्ही बऱ्याच वेळा ओरडलो. रस्त्यांची बरीच दुरवस्था आहे, पण ते बी बरोबर आहे, कारण इथं निधी आला तर हे काम करतील ना. इथं बघणाराच माणूस कोण नाही. आणि त्याच्यामुळं आता जनता जी आहे ती सुज्ञ माणसालाच निवडून देईल माळेगावची. कारण माझा असा अनुभव आहे की पैसे वाटप करून पैसे जर घेतले तर योग्य माणसाला आणि योग्य उमेदवारालाच हे मतदान करतात, याचा मला अनुभव आहे. त्याच्यामुळे येणारी जी काय आहे नगराध्यक्ष असतील आणि नगरसेवक असतील, चांगल्या प्रतीची लोक निवडून येतील आणि माळेगावचा विकास करतील हे मी सांगतो. जनतेच्या मनातील लोक येतील निवडून. माळेगावचा विकास झाला का आजवर? माळेगावचा विकास होत आहे, पण आता थोडासा एक 4-5 वर्ष जरा थोडा थंडावला आहे. हां, प्रशासक असल्यामुळे प्रशासक मागच्या निवडणुका झाल्या नाहीत बऱ्याच काळामुळे, त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. अगदी बरोबर आहे. कसं होतं, निवडणूक झाल्यानंतर नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष हे जे काय असतील आणि वरून निधी येतो, तो निधी कमी पडला आणि त्याच्यामुळे विकास थांबला. यांना निधीची आवश्यकता आहे ना, आणि निधीच नाही काय, मग कुठून हे करणार, विकास करणार आहे. यांनी जो मुद्दा मांडलाय मगाशी की अपक्षांवर अन्याय झालाय, त्याच्यामुळं त्यांनी बंडखोरी स्वीकारून आपापली उमेदवारी त्यांनी जाहीर केली. तुम्हाला इथे वाटतं की अपक्षांवर अन्याय झाला आणि अपक्ष स्वतःला सिद्ध करतील? हे बघा, शेवटी माझं मत आहे, मी जर ह्या ठिकाणी माळेगावचा रहिवासी असेल, मी जर चांगली कामं लोकांची करत असेल, तर मी का अपेक्षा करू नाही मी नगरसेवक व्हावं म्हणून? माझी अपेक्षा राहणार ना. माझी अपेक्षा आहे की मी नगरसेवक व्हावं. पण समजा पक्षाला बी काहीतरी मर्यादा असतात. तिकीटं असे आपल्या जागा किती, 17-18 जागा. आमची लोकसंख्या 18 ते 19,000 मतदार आहेत. कुणाला मन देणार आहे? म्हणजे 18,000तून माझा 800 माणसं, मी म्हणतो 80 माणसं इच्छुक आहेत, ह्यांना देऊ शकतात का? नाही. त्याच्यामुळे माझ्यावर जर अन्याय झाला तर मी म्हणणारच ना माझ्यावर अन्याय झाला आणि मी एवढं काम करतो, मला तिकीट नाही दिलं, मग मी बंडखोरी करणार, मी माझं नशीब आजवणार. आणि जर लोकांमध्ये जर माझी चांगली प्रतिमा असेल तर लोक मला शिक्का मारून मला निवडून देतील, मी काम करीन. म्हणजे अन्याय असं नाही म्हणता येणार, नाही का? मी माझं माझं नशीब आजमावणार आणि लोकांकडून निवडून येणार. ओके. माळेगाव नगरपंचायतीची ही निवडणूक आहे, ग्रामपंचायत सारखीच आहे. माळेगाव ग्रामपंचायत सारखी कुणीही निवडून आला तरी ते दादांकडेच जाणार आहे. त्यामुळे जनतेने सुद्धा असं बघितलं नाही पाहिजे की आमका दादाचा आहे तमका दादाचा नाही आहे. सगळे उमेदवार दादांचेच आहेत. त्यामुळे जे अपक्ष उभे राहिलेत ते सुद्धा दादाचेच आहेत. आणि आपण मतदान करताना जे अपक्षांना सुद्धा करणार आहोत ते दादांनाच मतदान जाणार आहे. हां, त्यामुळे असं काही नाही आहे, सगळे उमेदवार दादांकडेच जाणार आहे निवडून आल्यानंतर. तुम्ही हा जो मुद्दा सांगितला हा खूप मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे. जे वाक्य बोलले तुम्ही, कोणालाही मतदान केलं अपक्षाला तरी ते दादांनाच जाणार आहे, याच्यावर सुद्धा निवडणूक फिरू शकते या वाक्यावर. आज आपल्यासोबत आहे, तुमचं नाव सांगा. सागर बिशे. मला सांगा, एकंदरीत इथं काय वातावरण आहे? पहिली निवडणूक आहे नगरपंचायतीची, 2021ला स्थापना झाली आहे. एकंदरीत काय वातावरण आहे, कसा उत्साह आहे? 1 नंबर आहे. 1 नंबर म्हणजे 1 थोडंसं नंबर. विस्तृत सांगा. आता 10 वर्ष निवडणूक नव्हती, आता निवडणूक आले म्हणजे सगळे जल्लोषात आहेत. जल्लोषात आहे. मग काय प्रचार वगैरे कसा चाललाय? 1 नंबर चाललाय, काय अडचण नाही. कोणत्या याचं हे कोण येईल नगराध्यक्ष? सहयोग सातपुते येईल. 1 नंबर आहे. 1 नंबर. काय MA झालं, शिकलेला आहे पोरगा, हां, त्यामुळे कार्यकर्ता आहे मोठा, बरं येईल 101%. बरं. हो. आणखी आणखी अजून शीतल खरात येते. बरं. हो. मला सांगा, माळेगावमध्ये विकास असेल, तुमचं काहीतरी धोरणं असतील किंवा तुम्हाला वाटत असेल की माळेगावमध्ये या सुधारणा अजून व्हायला हव्यात? हॉटेल की सुधारणा हळूहळू होणार. आता 10 वर्ष ग्रामपंचायत बंद होती, त्यामुळे आता काय झालं नाही, पण आता इथून पुढे होणार की. काय प्रॉब्लेम आहे इथं? काय प्रॉब्लेम, आता काय राजकीय नेते आहेत, सगळे राजकीय विषय आहे. तुम्हाला एक नागरिक म्हणून काय काय समस्या आहे? पाण्याची असेल किंवा लाईट, नागरिक म्हणून समस्या सगळ्यांनाच असत्या. काय काय आहेत? पण सगळ्यांच्या समस्या आता ग्रामपंचायत जेव्हा नगरपंचायत निवड समस्या काय काय समस्या असतात, अडचणी असतात. काय काय गावातले नागरिक म्हणून काय काय समस्या आहे तुम्हाला? नागरिक असून सगळ्या समस्या असतात, पण समस्याला पुढे तोंड द्यावं लागतं ना. समस्याला तोंड देऊ, पण समस्या काय आहे आणखी आधी ओळखायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं की पाण्याचा वगैरे प्रश्न किंवा पाणी आहे नाही, का? नाही, लाईट, पाणी भरपूर आहे इथं, पाण्याची काय कमतरता नाही, कशाचीच कमतरता नाही. नोकरीच्या संधी वगैरे काय नाही, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. सगळं 1 नंबर आहे. 1 नंबर आहे. चालतंय. नगरपंचायत मध्ये लय मोठे आहे. आज दादाचं म्हणजे काम लय भारी आहे. तर प्रेक्षक हे होते माळेगावातील जनतेचे मुद्दे, प्रश्न, समस्या
माळेगावातील जनतेचा आवाज. इतकंच नव्हे तर उमेदवारांशी देखील आपण प्रतिक्रिया घेतल्या आणि यावरनं हे आपल्याला दिसून येतं की माळेगावमधलं वातावरण चांगलंच तापलं आहे. अपक्ष उमेदवारांनी देखील शड्डू ठोकलेत आणि त्यामुळं आता माळेगावमध्ये राष्ट्रवादी घड्याळाची चिन्ह आणि अपक्ष असाच सामना रंगणार असल्याची चिन्ह दिसतात आहे. आणि येणारा काळच म्हणजे येत्या 3 तारखेला समजेलच की इथं सत्ता कुणाची येणार.